रुकडी गावातील सुमारे 7 एकर जागेत गंजीखाना आहे. यामध्ये 80हून अधिक शेतकरी आपल्या जनावरांसाठी वैरण साठवून ठेवतात. आज शुक्रवारी दुपारी या ठिकाणी अचानक आग लागली. या आगीत मोहन मोरे, प्रकाश बापू सोखोत, अण्णासो रामगोंडा पाटील, नामदेव हरी मोरे, राजकुमार शामराव माळी, तुकाराम मोहिते, अनिल किनिंगे, अशोक निटवे, सुरेश यादव यांच्यासह अन्य काही शेतकऱ्यांचा पूर्णतः जळून खाक झाला. या घटनेची माहिती मिळताच रुकडी ग्रामपंचायतीचा पाण्याचा टँकर, हातकणंगले नगरपंचायत तसंच इचलकरंजी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचा बंब तातडीनं घटनास्थळी दाखल झाला. स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. या प्रयत्नांमुळे परिसरातील इतर सुमारे 80 गंजा वाचवण्यात यश आलं. आग विझवण्याच्या कामात माजी सरपंच रफिक कलावंत, संतोष रुकडीकर, शीतल खोत, सामाजिक कार्यकर्ते रमेश कांबळे, दिलीप इंगळे, भरत सुतार, सुनील भारमल, जयदीप किनिंगे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी मोठं सहकार्य केलं. आगीत चारा नष्ट झाल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांसमोर पशुधन सांभाळण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय.